नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, जर आज आपण पाहिलं तर आज 25 डिसेंबर म्हणजे आपले महिन्याचे फक्त आता 5 ते 6 दिवस हे कामाचे उरलेले आहेत. आणि खूप साऱ्या ताईंनी आधीपासून काम केलं, परंतु तरी देखील प्रोत्साहन भत्ता हा त्यांना मिळालेला नाही. म्हणून ताईंनो, तुम्हाला वारंवार सांगते की ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या जर आपण वेळोवेळी करत चाललो, काम केलेले आहेत परंतु आपल्या 1 किंवा 2 काम राहिल्यामुळे आपला प्रोत्साहन भत्ता हा बऱ्याच जणांचा गेलेला आहे. 6 मार्क्सपर्यंत पोहोचल्या आणि 1 मार्क नसल्यामुळे आपला बऱ्याच जणांचा प्रोत्साहन भत्ता हा गेलेला आहे. तर मग आपल्या हातातलं काय काय काम आहे आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आज तुम्ही चेक करा की तुमचं हे काम झालेलं आहे का. आठवण देण्यासाठी व्हिडिओ आहे, रिपीट करत असते आणि महिन्याच्या 25 किंवा 26 तारखेला मी व्हिडिओ करत असते, तसंच आहे. आता मी सांगणार की प्रोत्साहन भत्ताचे जे जे मुद्दे आहेत ते तुम्ही फक्त आता चेक करा की तुम्ही हे केलेले आहेत का, एवढं तुम्हाला चेक करायचं आहे. आता सगळ्यात पहिले माझ्या काही ताईंची मागणी असते म्हणून मला तो व्हिडिओ करावाच लागतो आणि ती गरज देखील आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला साठा नोंदणी तुम्ही केलेली आहे का याच्यावर तुम्ही क्लिक करा, फक्त चेक करून घ्या. हे येत असेल याला टेन्शन देऊ नका. आता जर तुम्ही पाहिलं तर माझा हा भरलेला आहे बघा, 1/12/2025 म्हणजे माझा हा भरलेला आहे. याच्यावर क्लिक केलं म्हणजे मला दिसणार आहे हे THRचा आहे. त्याच्यानंतर मग SM पण भरलाय का, दोघे मिळून आपल्याला 1 गुण असतो. आता इकडे जर तुम्ही पाहिलं तर हे देखील माझं भरलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता 1/12/25 आणि इथे ग्राममध्ये जर केलं तर हे माझं इथं पण दिसत आहे भरलेलं प्राप्त साठा. तर अशा पद्धतीने तुमचं भरलंय का. तर आधी स्टॉक रजिस्टर चेक करा. बरेच जण स्टॉक रजिस्टर अजूनही भरत नाही. बऱ्याचदा मी स्टॉक रजिस्टरच्या संदर्भात सांगत असते की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपल्या हातातला आहे. मुळात तो 1 तारखेलाच भरायचा असतो. जरी अनावधानाने तुमच्याकडनं अजूनही राहिला असेल, अजूनही तुम्ही आज तो 1 तारखेच्या नावाने भरू शकता. आता आज काही ठिकाणी सुट्टी आहे, काही ठिकाणी नाही, तर आम्हाला देखील सुट्टी आहे आणि रविवार भरायचा आहे. तर आज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जर आपण भरून दिलं, हजेरी भरून दिलं, सगळं भरून दिलं तरी काही बिघडत नाही. त्याच्यामुळे आपण तसं केलं, अंगणवाडी ओपन केली तरी काही प्रॉब्लेम नाही. ही एक गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपले दिवस देखील पूर्ण येतात. तर साठा रजिस्टर तुम्हाला भरायचा आहे. पण THR 2 महिन्यासाठी येतो, अर्धा 1 महिन्याला, अर्धा दुसऱ्या महिन्याला. त्याच पद्धतीने गरम ताजा आहार देखील फेडरेशनचा आहे, तो ते देखील एकूण पूर्ण बेरीज करून घ्यायची आणि त्याचा देखील अर्धा या महिन्याला आणि अर्धा त्या महिन्याला, जसे आपले महिने असतात त्याच्यावर पावतीवर त्या पद्धतीने आपल्याला भरायचा. याच्यावर डिटेलवर व्हिडिओ झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर आपल्याला याच्यानंतर लाभार्थीच्या मॉड्यूलवर देखील जायचं आहे. बघा, ह्या मॉड्यूलवर जायचं आहे. ह्या मॉड्यूलवर गेल्यानंतर, कारण की हे आपल्याला डॅशबोर्डवर दिसणार नाही, बरेच जण काय करतात की बालकांचे वजन भरतात परंतु गरोदर मातांची वजन आणि उंची भरलेली नसते. त्याच्यामुळे इथं तुम्ही फटक्यात तुमचे जेवढे गरोदर माता एवढ्या नसतात, तर आपल्याला काय करायचं, फक्त इथे जाऊन आपल्याला फक्त चेक करायचं आहे की त्या मातेचं वजन आणि भरलेलं का. फक्त बघा, आता 25 मी पण देखील ती मातेचं वजन माझं बाकी होतं, तर तुम्ही बघा व्हिडिओच्या माध्यमातून आठवण देण्याचं काम करत असते. तर बघा 25 डिसेंबर 2025 मग चालू महिन्याच्या तारखेला भरलेलं आहे का. आपल्याकडनं अनुदानानं जर राहिलं असेल तर तुम्ही आजही भरू शकता. मी आजच भरलेला आहे. तर अशा पद्धतीने मध्ये क्लिक करा आणि चेक करा. हे फक्त गरोदर मातेला करा. आणि त्याच्यानंतर डॅशबोर्डवर तुम्ही क्लिक केलं का डॅशबोर्डवर तुम्हाला तुमच्या गृहभेटी दिसणार आहेत. गृहभेटी लेटमध्ये जाऊ देऊ नका, ज्या दिवशीच्या त्या दिवशी भरा. आणि इथे मात्र बालकांचं तुम्हाला बघायला 1 मिनिटात समजून जाईल की आपली काही बालकांचं बाकी आहे किंवा नाही, तर लगेच आपल्याला कळून जातं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या चेक करा. चेक करून चला. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर डेली ट्रॅकरमध्ये THR तुमचा कोणत्या बालकाचा राहिलेला आहे का. आणि जर राहिलेला असेल, चेहरा जुळत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की ऑफलाईन म्हणजे नेटवर्क बंद करायचं आणि नेटवर्क बंद करून जर तुम्ही केलं तर तो फेस मॅच देखील होऊन जात आहे. तुम्ही सांगते त्या काही गोष्टी करून बघा आणि 100% हे काम करा. कारण की तिथे आपल्याला THR हा गरोदर, स्तनदा आणि 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकं यांचा 90% प्रमाण हे THR वाटपचं आपलं असणं महत्त्वाचं आहे, ते पण 25 दिवसासाठी. तर त्याच्यामुळे हे काम आधी पूर्ण करा, जेणेकरून तुमचा तो 1 मार्क तो 100% असणार. स्टॉक रजिस्टरचा 1 मार्क 100% असणार. वजनांचं देखील जर तुमचं गरोदर मातांची वजन आणि बालकांची वजन उंची असेल तर तो देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. आणि ते केल्यानंतर आपलं जर 2 प्रकारचं कुपोषण नसेल तर आपल्याला आरामात आपला प्रोत्साहन भत्ता हा मिळू शकतो. कारण की कुपोषण हा मुद्दा खूप मेजर आहे, तो सगळ्यांकडे आहे, माझ्याकडे देखील आहे. माझा देखील 1 मार्क्स
कुपोषणात जात आहे. त्याच्यामुळे ताईंनो असं काही नाही की आपण खोटं काम केलं, खरं काम केलं, असं काहीच नाही. फक्त जी आपल्याला डेली ट्रॅकरमध्ये जी हजेरी भरायची आहे, गरम ताजेची हजेरी, तर तेवढी कृपा करून जर तुमचा फेडरेशनचा आहार असेल तर आपल्याला शक्यतोवर आपल्या मुलांची 100%च आपण हजेरी भरत आहोत. आणि ज्यांची कमी भरलेली आहे तर त्यांना ती अडचण ही येणार आहे आणि कमीत कमी भरणार आहोत. आपली मुलं अंगणवाडी केंद्रामध्ये येतच असतात. ज्यांच्याकडे येत नाही तर त्यांनी बोलवण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगू शकते. पण मी जेवढे लावते तेवढे माझी मुलं येतातच, त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. आणि त्याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकवर जाऊन देखील आपल्याला आपलं कार्यक्रमाचं मॉड्यूल आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यात जर तुम्ही हे जर भरलं नसेल तर याचा दुष्परिणाम काय होणार, तर आता तिथं पण तुम्हाला सांगून देते. त्याच्यावर आपण क्लिक करून चेक करून लगेच चेक करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे मॉड्यूल आहे आपलं, तर हे जे आहे CV कार्यक्रमाचं. तर CV कार्यक्रमाचा तोटा काय होणार आहे, जर CV कार्यक्रम तुमचे 2 जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये भरले नसतील तर प्रोत्साहन भत्ताचा 1 मार्क तर जाणारच आहे. सोबत जे आपल्याला 2 कार्यक्रमाचे 500 रुपये मिळणार आहेत तर ते तुमच्या ऑनलाईनवरूनच घेतले जातात. त्याच्यामुळे ऑनलाईन एंट्री पोषण ट्रॅकरमध्ये CV कार्यक्रमाची असेल तरच आपल्याला 500 रुपये हे वेगळे महिन्याला मिळतील. आणि याचा हे 200 रुपये जे प्रोत्साहन भत्ताचे CV केला आहेत एका गुणासाठी आणि मदतनीस त्याला 100 रुपये, तर हे वेगळे मिळणार. त्याच्यामुळे काही झालं तरी महिन्यातनं 15 दिवसाच्या आत एक आणि 15 ते 30 किंवा 31 जसा महिना असेल, आता हा 31चा आहे, त्याच्यानंतर जानेवारी देखील 31चा आहे, तर अशा पद्धतीने त्या कालावधीमध्ये 2 कार्यक्रम नोंदवायचेच. आता शक्यतो बऱ्याच जणांना हा पण प्रश्न पडतो की आपल्याकडे बऱ्याचदा कार्यक्रम देखील नसतात. तर मग बघा, सार्वजनिक आरोग्य संदेश हा कार्यक्रम आपण दर महिन्याला जरी घेतला तरी काही हरकत नाही, कारण की स्वतःचा एक भाग आहे, तो आपण घेऊ शकतो. त्याच पद्धतीने सुपोषण आपण 2 महिन्यातनं एकदा, 3 महिन्यातनं एकदा तो पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये साधारणतः 2.5 वर्षापासून तर 3 वर्षाची जी बालकं असतात तर त्यांचं देखील दर त्या यादीमध्ये जेवढे तुमचे बालकं असतील तर त्यांचं देखील तुम्ही शाळा पूर्वतयारीसाठी त्या बालकांचं देखील दर महिन्याला एक कार्यक्रम त्या बालकाचा घेऊ शकता. कारण की शाळा पूर्वतयारी म्हणजे 3 वर्षाच्या आत आपण त्या बालकांचं त्याच्यामध्ये समावेश करू शकतो. किंवा तुमचं ह्या महिन्यात अंगणवाडी केंद्रात मुलगा 3 वर्षाचा झाला, तो आला, तर त्याचा देखील आपण कार्यक्रम घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याकडे कार्यक्रम नाहीत असं काहीच नाही. माता नोंदणी असेल, अर्धवार्षिक असेल, खास करून अर्धवार्षिक आणि माता नोंदणी हे जर कार्यक्रम कमी असले तर आपल्याला सार्वजनिक आरोग्य संदेश, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला शाळा पूर्वतयारीचा हा कार्यक्रम आपण 2.5 वर्षाचं 3 वर्ष वयोगटातील बालकांचा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने कुठलेही हे कार्यक्रम घ्या आणि सुपोषण 3 महिन्यातनं एकदा, तर अशा पद्धतीने आपल्याला CV कार्यक्रम देखील आपल्याला पूर्ण ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 2 फायदे आपले होणार आहेत. त्याच्यात प्रोत्साहन भत्ता आणि दुसरं म्हणजे आपल्याला CVचे मिळणारे पैसे. त्याच्यानंतर VHND देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा प्रोत्साहन भत्त्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो भरला आहे का, भरला नसेल तर आजही भरू शकता, अजूनही भरू शकता, वेळ गेलेली नाही. आणि जर अशा पद्धतीनं असेल म्हणजे तुमचा भरलेला असेल, फक्त तुम्हाला हे चेक करून घ्यायचं. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला फक्त आठवण देण्यासाठी चेक करण्यासाठी आहे ताईंनो. त्याच्यामुळे सगळं चेक करत चाला. तर तुम्हाला ह्या माध्यमातून मी जवळजवळ 3 ते 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर THR आहे, आपली रोजची हजेरी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करत चाला, जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने मिळेल. कारण की खूप आपण शासनाच्या मागे लागत आहोत, खूप गोष्टी करत आहोत. 1 मार्क जरी असेल तर पैसा मिळावा ही जरी आपली अपेक्षा असेल, परंतु ताईंनो आपलं मन हे आपल्याला मनापासून, मला देखील वाटतं खूप साऱ्या ताईंनी मेहनत घेतली आणि त्यांना 1ही रुपया आलेला नाही, अशा माझ्या खूप साऱ्या ताई आहेत. मग तुम्हाला ही निराशा तुमची जावी म्हणून ताईंनो, फक्त तुम्ही काम करत आहात पण तुमचं काहीतरी सुटतंय आणि त्याच्यामुळे तुमचा 1 मार्क जरी कमी झाला तरी तुम्हाला प्रोत्साहन भत्ता येत नाही. त्याच्यामुळे असं माझ्या कुठल्याही ताईच्या संदर्भात होऊ नये म्हणून वारंवार मी व्हिडिओ रिपीट करत असते आणि तुम्हाला आठवण देत असते. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगितलं. अजून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते. तर आजच्या व्हिडिओवर एवढंच सांगते. आणि ताईंनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आधी, कारण तुम्हाला येणारी कुठलीही व्हिडिओ ही लगेच मिळेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.